तर का म्हणते भंडारा की पब्लिक बोललो तो तपलीक. तर भावांनो आता आम्ही जात आहोत म्हणजे ट्रिपवर काशी प्रयागराज अयोध्या वगैरे घुमून येतो. तर पहिले आता आपण आलो सोंदडच्या रेल्वे स्टेशनवर. येथून जेव्हा आपण गोंदियाची ट्रेन न मग तिथून समोर आपली जर्नी कंटिन्यू करू. आपले रोहित भाऊ इकडं चटणीसोबत पोळी आस्वाद घेत आहेत. ओके मंदीच आपल्यासोबत आहेत भावांनो. इकडं दद्दू भाऊ, इकडं अरमान भाई, इकडे आमचे मामाजी, आपले मेन कार्यकर्ता परशू भाऊ आणि सोनू भाऊ. इकडे आमचे मामाजी आहेत आणि आमचे ठेकेदार साहेब टेलरजी महाराज. आमचे बडी बाबाजी आहेत भावांनो. तर भावांनो आता इथे मी एक मालगाडी थांबली पहा. तिच्या म्हणजे चक्का पंक्चर झाला. पहा बरं आता मी दाखवतो. हे थांबली आहे आपली ती मालगाडी. हिचा चक्का पंक्चर कोणीकडला झाला काही समजून नाही राहिला. ते जाऊन राहिले, ते पोरं जाऊन राहिले. आता 3-4 कोणीकडला पंक्चर झाला आहे ते पावासाठी. इकडं आपले बंदी लोक बसले आहेत आराम करत सावलीमध्ये. तर भावांनो सोंदड आपल्या रेल्वे स्टेशनच्या साईडलाच म्हणजे वडाचा झाड आहे. बहुत पुराणा झाड आहे. तर तेथे आपले म्हणजे रोहित भाऊ त्याला लहानपणीची काही आठवण आली ना. आता ते म्हणजे ते झुलासाठी आपले रेडी झाले. पहा आता तो कसा झुलत जाते. तर पहा लहानसा बापू आमचा झुलत आहे. हा वडाचा झाड एकदम बहुतच. तर भावांनो आता आपली तिकीट काढून झाली आहे. तिकीट बहुत महाग आहे. प्रति व्यक्ती 15 रुपये. सोंदड ते गोंदिया हे कागदाचा 1 रुपया आणि प्रिंटिंगचा 1 रुपया. येण्या जाण्याची 13 रुपये तिकीट. बहुत महंगा है भाई. बहुत महंगाई म्हणजे खाओ बारीक देश. तर भावांनो आता 5 मिनिटामध्ये येणार आहे आपली ट्रेन. आता आम्ही निघून बाहेर म्हणजे वाट पाहत आहोत ट्रेनची. बसू बढिया ट्रेनमध्ये जाऊ सीधा गोंदिया. गोंदियावरून समोर चलो. तर फायनली भावांनो आता आपण बसलो सोंदड ते गोंदिया ट्रेनमध्ये. सगळेजण व्यवस्थित बसलो. बढिया सीटही भेटली. कळत तर फायनली भावांना आम्ही पोचलो आता गोंदियामध्ये आणि ट्रेनच्या खाली उतरलो. आता येथून जाणे आपल्याला समोर कोणी जाणे आहे महाराजजी. आता आपल्याला बालाघाट जबलपूर कटनी. पहा भावांनो समोर जाणे आपल्याला बालाघाट जबलपूर कटनी. तर तेवाले ट्रेनचे तिकीट काढू पाहू आणि मग ते गाडी आल्यानंतर जाऊ. तर भावांनो आता आम्ही उतरत आहोत म्हणजे रेल्वे तिकीट काढायसाठी जात आहोत. गोंदिया येते आहे कन्व्हेअर. आपला कन्व्हेअरने खाली उतरत आहोत आम्ही 1 नंबरमध्येच. आपले ओमराज भाई, रोहित भाई आणि इकडे अरमान भाई फोटोशूट चालू आहे एकदम ओके मध्येच. तर भावांनो आता आम्ही निघून गोंदिया जंक्शन म्हणजे गोंदिया रेल्वे स्टेशनच्या बाहेर. आणि येथे आपल्याला दिसली भावांनो हे जनावराची रेल्वे स्टेशन पाहू शकत्या. म्हणजे आता पहिले जेव्हा माणसं रेल्वेनं प्रवास नव्हते करत तेव्हाच्या काळातली हे रेल्वे असेल. नाही येते पहा जनावरं बसल्या ह्या रेल्वेमध्ये. एके काळी म्हणजे रेल्वेनं आपले जनावरही प्रवास करत होते. पण आता हे आमचे मनुष्य लोक करतात ना. हा आपला मागं गोंदिया जंक्शन. ते डुकराचे पिल्लू वगैरे आहेत. गवताचा आस्वाद घेत आहेत बढिया हिरव्या. स्टेशनच्या बाहेर भावांना आम्ही घेतला डोनट. येते म्हणजे बहुत सस्ता पडून राहिला यार भाई. माहीत नाही काहून. तर आमच्या इकडे डोनट 10 रुपयाचा भेटते. इकडे 90 रुपयाचा भेटला. प्राइस 10 रुपीज. 1 नंबर. नाही दुकान पहा इकडे दुकान आहे हल्दीरामवाल्यांची आहे ती. स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर भावांना आपल्याला दिसला एकदम कतई जहर व्ह्यू. पहा व्ह्यू म्हणजे इथे माता राणीची स्थापना केली आहे. 1 नंबरमध्ये डेकोरेशन आहे. बहुत एकदम ओपीमध्ये आहे. एकच नंबर.
मंदिराच्या अंदरच्या भावांनो सजावट एकदम नॅचरल आहे भावांनो. ह्याच्या मागं दिसत आहेत पिवळ्या त्या आपल्या दोऱ्या आहेत चराटाच्या आणि नारळाच्या दोऱ्या. आणि हे इकडं मागं लाकडीवाले चम्मच जे आपण काही खातो आणि पत्रावळी आणि कप जे आपले कागदाचे आहेत तेवाले चाय वगैरे प्यायचे ते. आणि हे बघा वर एकदम मस्त मध्ये सजावट. इकडे बहुत सही गुपचूप वगैरे ठेवले आहेत एकच नंबर. तर भावांनो आता जेवण चालू आहे आपला. आपण कालला गोंदिया ते प्रयागराज डायरेक्ट सुपर एक्सप्रेस ते येणार आहे 9:30 वाजे. तोपर्यंत आता आपण करत आहोत जेवण. आपली सगळी फॅमिली इकडे जेवण चालू आहे. ओके मंदी या मग जेवण करायला. जेवण वगैरे झाल्यावर आपण आराम करू. आरामशीर ट्रेन येईल बढिया झोपून जाऊ प्रयागराज. चलो. तर झालं भावांना आता जेवण वगैरे. आता बसल्यावर आम्ही ट्रेनची वाट पाहू केव्हा आहे त्याचं ट्रेन. तर फायनली भावांनो आता ट्रेन आली ना. आम्ही बसलो आता ट्रेनमध्ये बढिया झोपूनच जाऊ आता प्रयागराजला. उद्या सकाळी पोहोचू आपण प्रयागराजमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.